महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून फळ पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। राज्यातील 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा फळ पीक विमा सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही बघितलं तर पावसाळी अधिवेशनामध्ये कृषी मंत्र्यांकडून सांगण्यात आलं होतं की फळ पीक विमा हा पुढच्या 15 दिवसांमध्ये जमा केला जाईल आणि त्यानुसारच हा फळ पीक विम्यासाठी रक्कम मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून हा फळ पीक विमा जमा करायला सुरुवात झालेली आहे। तर हे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फळ पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे किंवा किती रक्कम फळ पीक विमा म्हणून मिळणार आहे, किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे, याचा सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, फळ पीक विमा वितरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची आणि एक दिलासादायक अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे कमी तापमान आणि जास्त तापमान हे 2 ट्रिगर लावल्याने काजू आणि आंबा या दोन्ही फळांचा फळ पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे। या पीक विम्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण व्हायला सुद्धा आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे। गेल्या आंब्याच्या सीझनमध्ये फळ पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली गारपीट असेल किंवा मोहर न आल्यामुळे फळ गळती झाल्यामुळे हा फळ पीक विमा मिळणार आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आला होता पावसाळी अधिवेशनात देखील याची भरपूर चर्चा होती। त्याच वेळी कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं की पुढच्या 15 दिवसामध्ये हा फळ पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने म्हणूनच जवळजवळ 217 कोटी रुपयांचा फळ पीक विमा हा 5 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। कोकणातील 5 जिल्ह्यातील 71,654 शेतकऱ्यांना 217 कोटी रुपयांचा फळ पीक विमा हा कृषी विभागाकडून मंजूर करण्यात आलेला आहे। तसे कोणकोणते जिल्हे आहेत पाहूयात। आता बघा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 36,609 शेतकऱ्यांना 90 कोटींचा फळ पीक विमा मंजूर केलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 85 कोटी 82 लाख फळ पीक विमा मंजूर झालेला आहे। तसेच पालघर जिल्ह्यामध्ये 3,628 शेतकऱ्यांना जवळजवळ 7 कोटी 69 लाख रुपयांचा फळ पीक विमा मंजूर केलेला आहे। रायगड जिल्ह्यामध्ये 719 शेतकऱ्यांना जवळजवळ 26 कोटी 79 लाख रुपये, तर ठाणे जिल्ह्यामध्ये 2,301 शेतकऱ्यांना 7 कोटी 37 लाख रुपयांचा फळ पीक विमा मंजूर केलेला आहे। तसेच काजू पिकासाठी 198 महसूल मंडळापैकी 150 महसूल मंडळात हा फळ पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याच्यात कमीत कमी 16,800 रुपये तर जास्तीत जास्त 42,000 रुपये पीक विमा जमा केला जाणार आहे। आता डिपेंड राहणार आहे तुमच्या भरपाईवर, त्यानुसार कमीत कमी 16,800 ते 42,000 पर्यंत फळ पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे। तर अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।